लर्निंग लिंक्स फाउंडेशन व मास्टर कार्ड यांच्या वतीने सशक्ती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला मी लोकसभेला दांडी मारून उपस्थित आहे। जाई संध्याकाळवर पोहोचेन असा विश्वास आहे, पण मी या कार्यक्रमाला महत्त्व दिलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे। त्याचं कारण आहे, आपण सगळेच जण मराठी भाषा अशी आहे ना, जशी वाकवावी जशी वळवावी तशी ती वळते आणि त्याचे अर्थ तसे तसे बदलत जातात। आज मी इथे आलोय आपल्याशी बोलायला, भाषण नाही, भाषण तर माझे नेहमीच ऐकता, बोलायला की आपण काय करता ते योग्य करतात का, आपलं कुटुंब समाज राज्य आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देतात का, हे आपण तुमच्याकडून जाणून घ्यावं म्हणून आलो। आता सुरुवातीला जी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून माझ्या अगोदर ज्या बोलल्या त्याला मी आवजाव करतो, पण त्या माझ्या मुलीसारखी, आणि मी त्यांचं काम ऐकतो, वाचतो, अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल। फार चांगल्या प्रकारे काम करतायत आणि लोकांचं पत्रकारांचं कौतुक पदरी पाडून घेत आहेत, त्याचा मला अभिमान आहे। त्या आमच्या कुमारी आदिती तटकरे, महिला व बाल कल्याणच्या मंत्री महाराष्ट्र राज्य, श्रीमती नुरिया अन्सारी जी, अध्यक्ष लर्निंग लिंक्स फाउंडेशन, श्रीयुत शरद चंद्रन, वरिष्ठ व्यवस्थापकीय सल्लागार मास्टर कार्ड, पुनीत तळोजा मास्टर कार्ड, श्रीमती वर्षा लड्डाजी, कुमारी अपूर्वा शिंदे प्रोग्राम मॅनेजर, इथे मंचकावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्र आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्ग। आता कोणाला आई म्हणणार आहे, कसंही वय नाही, माझं वय पाहता, त्या भगिनी आणि भगिनीनो, आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित या संस्थेने केला। या संस्थेचे मी केंद्रात मंत्री झाल्यानंतर माझा संबंध आला। या ज्या शिंदे मॅडम आहेत, या माझ्या नातेवाईक आहेत तेव्हा कळल्या, माझ्या मिसेसच्या मामीच्या जवळच्या नाते, आणि हा कार्यक्रम तेव्हापासून आम्ही सुरू केला। त्यांची संस्था वारंवार दिल्लीमध्ये अनेक कार्यक्रम घेते, मोठमोठे कार्यक्रम, त्याप्रमाणे त्यांनी सिंधुदुर्गातही घेतला आणि मोठ्या प्रमाणे आयोजित केला, चांगल्या प्रकारे। एवढंच नाही की त्याच कार्यक्रमाला अनेक महिलांना उद्योजक बनवलं। हा तुम्ही उद्योग करा। उद्योग करणं सांगणं सोपं असतं, पण उद्योग करायला लावून नफ्यामध्ये त्याने करायला प्रवृत्त करणं हेही आपल्या संस्थेचं काम आहे। आढावा घे। मी तुम्हाला काही उदाहरणाचं माझ्याकडूनच, मी काय बाकी सर्व जगातील हे सांगणार नाही, अमेरिका काय आणि अमुक काय, पण आपला देश आहे भारत, हा विकसित देश बनायला चाललेला आहे। आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे। उल्लेख सुरुवाती प्रास्ताविकामध्ये आपण केला, 14% महिला, एकूण 50% महिलांची संख्या आहे, पण फक्त महिला उद्योजक 14% आहे। हा राग महिलांना यायला पाहिजे, चीड निर्माण व्हायला पाहिजे। चिडेपोटी काम आणि उद्योग सुचतो आणि मग आपण त्यात यशस्वी होतो असं मला वाटतं। आणि म्हणून आपण सर्वांनी, आज कमी संख्येने आहात, संस्थेला मी एक सांगेन, संस्थेचे प्रमुख आहे, आपण ग्रामीण भागाकडे जा, दारिद्र्य तिथे आहे, गरिबी तिकडे आहे, लोक पाहतायत अन्न आपल्या घरी कसं येईल, मग घरातली मुलं कशी 2 टाइम जेवते, ही चिंता ग्रामीण भागात आहे।
संस्थेने इकडे 60% काम ग्रामीण भागात करावं, 40% शहरात करावं, 40% शहरात करावं. जसं आमच्या ताईंना मी सांगेन, महिला बाल कल्याण आज आपल्याकडे 14 आणि 17% कुपोषित बालक आहेत महाराष्ट्रात, 17%. तर महिला बालकांना तिकडे पाहावं. माझ्या जिल्ह्यात 101 आहे, 101. 2 वर्षानंतर मी एकही ठेवणार नाही, ती जबाबदारी माझी. बाल कल्याण नाही, नारायणवाडी जबाबदारी मी ठेवणार नाही. आणि मी दर वेळा जातो ना, त्यांच्या कुटुंबाला 5 किलो 10 किलो धान्य आजही पाठवतो. आता थोडे दिवस जर माझ्याकडे अजून हे डिपार्टमेंट असतं ना, MSME, इथे एकही कुपोषित बालक जिल्ह्यात ठेवला नसता. कारण त्या प्रत्येक म्हणजे 111 जणांपैकी कुटुंबातील प्रमुखाचं नाव घेतलं आणि त्याला कोणता उद्योग द्यायचा मी ठरवला होता. आणि तो उद्योग दिल्यानंतर ते कुटुंब, ती बालक कुपोषित नसणार हे मी स्वतःहून ठरवलं. अजून एक उदाहरण देतो ताई, तुम्ही पण तुमच्या जिथे जाल, अशक्य सगळं आहे हो. मला हे माझं मनात नसताना मला 90 साली माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, मी मुंबईमध्ये BST चेअरमन होतो, कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक झाला आणि BST चेअरमनशिप पण मला मिळालं 3 वर्ष. मला सांगितलं, तू 90च्या निवडणुकीत कोकणात जा. कारण माझं गाव कोकण, जन्म तिथे झाला, पण कार्यक्षेत्र माझं मुंबई आहे. गेलो, साहेब मला तिथे ओळखत नाही, पण तुला सांगितलं तिथल्या लोकांची मागणी, तू जा तिथे. आणि मी गेलो, शेवटी विधानसभा लढवली आणि जिंकलोही पहिल्या वेळेला. त्यावेळेला सिंधुदुर्गाचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होतं. 35,000. त्यावेळेला मी ठरवलं की ह्या जिल्ह्याचा विकास मी कसं करावं. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सगळ्याचा दुष्काळ होता, सगळ्याचा. 5,500 मिली पाऊस पडतो आमच्या जिल्ह्यात. मार्च नंतर प्यायला पाणी तेव्हा नव्हतं, टँकर लागायचे. आता 35,000चे आज तुम्ही जागेला आणि पर कॅपिटा इन्कम विचारा, दरडोई उत्पन्न 2.5 लाख आहे. 2.5. हे कसं आलं. मी टाटाकडून रिपोर्ट अभ्यास करून घेतला की माझा जिल्हा असा असा आहे, समुद्रकिनारा आहे, 121 किलोमीटर आहे, मासेमारी होते, आंबे होतात, काजू होतात, तरीही इकडे पर कॅपिटा इन्कम का वाढत नाही. टाटाकडून घेतला, 488 पानाचा रिपोर्ट टाटाने दिला आणि तो मी कार्यान्वित केला जिल्ह्यात. आंब्याचं काय करायचं, करवंदाचं काय करायचं, कोकमाचं काय करायचं. आज कोकमाचे बियाची पावडर आम्ही जर्मनीला पाठवतो, चिंचेच्या बियाची पावडर, फणसाच्या बियाची पावडर आम्ही अमेरिकेला पाठवतो फार्मास्युटिकलसाठी औषधं. फणसाच्या बियाची पावडर अमेरिकेत डायबिटीससाठी औषध बनवतात. अशा लोकांना माहित नव्हतं. आम्ही बिया माहिती ना, फणस खाल्ला टाकून देतो. काही आपल्या खेड्यातले आम्हाला एकत्र करतात, पावसाळ्यात भाजी म्हणून वापरतात. पण हे शक्य आहे, हे शक्य आहे. आणि महिला कितीही असो, आज अमुक आहे 14%. मग 14%वाल्यांनी एक आहे की आपण एक तरी एक 2-2 आपल्या मैत्रिणी असतील नात्यातली, त्यांना मग आपण उद्योजक करूया. सरकार आहे, महिला बाल कल्याण आहे, अनेक बँक आहेत, अमुक आहे. असं नाही की सरकारी संस्थेकडे यायला पाहिजे. आज अनेक महिला पाहतोय. आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा महिलांची जास्त आहे. तर जिद्दीने नुसतं आपल्याला आवड म्हणणे, मला आवड किंवा हे म्हणून आवडीन नाही, गरज आहे, समाजाची गरज आहे, उत्पन्न वाढीची गरज आहे. स्पर्धा करा. आज मी एक स्टॉलवर गेलो, तुमचा नफा किती. नफा वाढत राहिला, अपग्रेड व्हायलाच पाहिजे तर व्यवसाय. मनोरंजनाचा भाग म्हणजे व्यवसाय नाही. काहीतरी वेळ एकत्र 5-10 जणी आल्या, गप्पा गोष्टी करायला लागतात म्हणून व्यवसाय करू नका. संसाराला पैसा हातभार. मी आज माझ्या मुला बाळांना चांगलं अन्न, त्यांची आवडी निवडी पूर्ण करून एवढं उत्पन्न माझं व्यवसायाचं असलं पाहिजे, असं केलं पाहिजे.
आता इथे नावं घेण्यात आली, ती कुठे कुठली नावं घ्यावी हेच पण प्रयोजन नाही. खरं कुठे घे, महाराज छत्रपती शिवाजी महाराज. फार लोक बोलतात, फार थोडे गर्जना करतात, पण महाराजांच्या जवळ गुणात्मक किती जण जातात? गुणात्मक किती जण जातात? 16 वर्षाचे महाराज असताना एक दिवस असे मासाहेब बसल्या होत्या, जिजाऊ बसल्या होत्या, काही 5-6 मुलं आली, मावळे आले आणि मुजरा केला मासाहेब. मासाहेब का आलात? आम्हा शिवबाना खेळायला घेऊन जायचंय. मासाहेबांनी आवाज दिला, शिवबा ताई, हो ताई, शिंदेताई, हो शिंदेताई. नाही, मध्ये नाही बोलायचं, प्लीज. शिवबा हाक मारली, शिवबा आले, आईला मुजरा केला. मासाहेब तुझे सवंगाडी आले खेळायला घेऊन जायला. हो साहेब निघाल. नाही, थांब जरा. उभं केलं. शिवबा, या महाराष्ट्रामध्ये आया भगिनीची इज्जत लुटली जाते, देवळं पाडलं जात आहेत. शिवबा हे थांबलं पाहिजे. हो मासाहेब. मुजरा केला, घरात गेले, खेळायला नाही गेले. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी पण केला, मासाहेब मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार. 16 वर्ष. आता आपली वय काय ते आपणच पहा, आणि मग आम्ही काय योगदान दिलं समाजाला, या घराला, कुटुंबाला, मुलाबाळांना. एक आत्मपरीक्षण करावं, तरच प्रगतीकडे जाऊ शकेल. कामाचा, कार्याचं मूल्यमापन करता यायला पाहिजे, आणि मूल्यमापन केल्यानंतर दिशा ठरवली पाहिजे, मी कुठल्या दिशेने जाऊ. जग फास्ट चाललंय. मोबाईल उघडला का हवं ती गोष्टी माहिती मिळते, पण आपल्या कामासाठी कशासाठी गुगल किती जण बघणार आहेत आणि बाकी कार्यक्रम पाहणारे किती आहेत, मी ह्याच्यात जात नाही. मी टीका कोणावर करणार नाही. चांगलं बोलायला आलो, ऐकायला, गुणात्मक काय मिळेल, मलाही वापर करता येईल, हे शोधत शोधत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं. मी महिलांना एकच सांगेल, ताई पण म्हणाल, करा, प्रगती करा, पैसा मिळवा. पैसा ही लक्ष्मी. आपण म्हणतो ना, महिला ही लक्ष्मी. का म्हणतो महिला लक्ष्मी? तिच्याद्वारे पैसा येतो आणि कुटुंब चालतं. आलेला पैसा योग्य कोण सांभाळतं? घरातली महिला सांभाळते. योग्य वापर कोण करतं? घरातली प्रमुख महिलाच करते. मला असं वाटतं, आणि मी अनेक महिला माझ्या कार्यकर्त्यांना, महिलांना सांगतो, तुमचं प्राधान्य कशात आहे? पैशात आहे, व्यवसायात आहे, काय संसारात आहे? पहिला संसार, मग संस्कार, आणि मग व्यवसाय. संस्कार सोडून तर व्यवसायाकडे गेला, सैरावैरा पळाल, आणि ते समाजाला सैरावर पळणं आवडत नाही महिलांनी. भारत देश आहे, संस्कृती प्रधान भारत देश. जग म्हणतं अशी संस्कृती इथेच पाहायला मिळते. व्यावसायिक बना, मला आनंद वाटते. महिला जो आमच्या आहे का 4 चाकी गाडी घेऊन फिरतात खेडेगावातल्या. बांधून मी गेलो 90 साली, आणि कार्यकर्त्यांची मिटिंग होती, कार्यकारिणी होती. मी आज जाताना पाहिलं की त्या मैदानात हॉलच्या बाहेर एकही 4 चाकी गाडी नव्हती, का 1-2 टू व्हीलर होत्या. तरुण वर्ग होता. पण मी आता जेव्हा जातोय ना, आणि कार्यकारिणीला जातो, 300 कार्यकर्ते असतात, बाहेर पार्किंगला जागा नसते. 300 पेक्षा जास्त गाड्या, कार्यकर्ते 4 व्हीलर झाले, त्यात महिलाही. समाजसेवा मी करतो. समाजसेवा मोजता यायला पाहिजे. समाजातल्या किती लोकांना मी पोटा पाण्याला लावलं, कामाला लावलं, व्यवसायाला लावलं, आणि तो आज व्यवसाय करून स्वतः करता झालाय. कर्तृत्वान वेगळं, करता वेगळं, आणि व्यावसायिक वेगळं. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही मोठ्या व्यावसायिक व्हा. मी येताना अमेरिकेतली आकडेवारी घेतली, किती लोक आहेत बिझनेसमॅन, एकूण लोकसंख्या किती, 36 कोटी लोकसंख्या, पर कॅपिटल इन्कम
अमेरिकेचा किती हो? 54 लाख, 54 लाख अमेरिकेचा पर कॅपिटा इन्कम. आपला 2 लाख पण नाही, 1,97,000. हे वाढवायला पाहिजे आपलं पर कॅपिटा इन्कम. माझ्या घरात वर्षाला 4 लाख 5 लाखाचा खर्च आहे कुटुंबाचा, त्याही पेक्षा मिळायला पाहिजे. सेव्हिंग त्यातही करता यायला पाहिजे. असा व्यवसाय करा. सांगता येईल, सांगताना अभिमान वाटेल मी स्वावलंबी आहे, माझ्या घरातल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, आजारी पडलं तर त्याला चांगली सेवा की औषध उपचार करू शकतो, एवढं माझं इन्कम आहे. एवढं मिळवावं समाजातल्या प्रत्येक स्त्रीनी पुरुषांनी, असं मला राज्य करता म्हणून वाटतं. राज्य माझ्या एवढी पद कोणालाच मिळाली नाही. हे 11वं पद आहे. फक्त अध्यक्ष झालो नाही, मला ते नको होतं, आणि एक राज्यपाल आहे. दोन मला कधीच कोण सांग राज्य मिळवलं नको, पण 11 पद. पण प्रत्येक पदाला न्याय दिला नाही. आजही कोण म्हणजे एक काही पद असं नाही की नामदारी राणेने काढलं, पदाला न्याय दिला. तुम्ही कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर व्यावसायिक व्हा, प्रगतिशील व्यावसायिक व्हा. आणि ती प्रगती काय, यश काय ना, अनेक व्यावसायिकांनी दाखवत. बघा ना, रोज नावं या तुमच्या याच्यावर जा, गुगलवर मोठमोठी एखाद्याचा फोटो लावा, बाहेरचा जाऊ दे, अंबानीचा लावा, अदानीचा लावा, किती उत्पन्न महिन्याचं वर्षाचं किती. मग आपण कधी पोचणार? तो फोटो लावला त्या तिकडे पाहून म्हणावं मी कधी होऊ शकतो का, माझी मुलं होतील का. मला एक वाईट, मी स्पर्धक आहे, जिद्दी पण आहे. मी नगरसेवक झालो, 18% मराठी वस्ती चेंबूरला आमच्या मराठी लोक 18%, बाकी साऊथ इंडियन मुक्त. नगरसेवक झालो, मला कॉन्फिडन्स वाढला. मी इन्कम टॅक्सची नोकरी सोडून निवडणुकीला उभा राहिलो, तो निवडून आलो. मी माझ्या बेडरूम मध्ये समोर एक तैलचित्र लावलं, सांगावं कोणाचं असेल. सकाळी उठलो का मला व्हायचंय साहेब, मला व्हायचं. कोण? छत्रपती शिवाजी. आणि कुठला फोटो? रायगड राज्याभिषेक त्यांचा झाला ना, तो फोटो लावला. साहेब मला पण या महाराष्ट्रात असं राज्याभिषेक व्हायचं, असं रोज म्हणायचो आणि परत उठायचं आंघोळ. आताही जर अशी गाडी जेव्हा तेव्हा मुख्यमंत्र्याची गेली ना, त्या आमच्या बाकीच्या गाड्या बाजूला घेतात, बरोबर की नाही ताई? मुख्यमंत्री बाकी बाजू. मी म्हणायचं मी पण टॅक्स भरतो, आपली गाडी बाजूला का घेतात काय? मग बायावर एक सवंगडी माझा रवी म्हणून असेल, म्हणलं रवी नाही, आपल्याला मुख्यमंत्री व्हायला लागेल. आणि मग तशासाठी कोणते गुण असावे, काय धरावं, काय सोडावं, कसं वागावं, काय ठेवावं शरीरात, काय आत्मसात करावं आणि काय जवळ जाऊ नये, हे सगळं पाळलं. मग एक दिवस असा क्षण आला, घरी मी तेव्हा मंत्री होतो, या वाळकेश्वरला एक बाईक घेऊन आला तरुण. राणेसाहेब जर तुमचा इंटरव्ह्यू नाही, मला वेळ नाही, तुम्हाला एकच प्रश्न विचारा, तुम्हाला मुख्यमंत्री पद आवडतं का? आवडतं. आता मुख्यमंत्री पद कोणाला नाही आवडणार हो, आवडतं. पण मी लक्षात ठेव, सरांना म्हणजे मनोहर जोशींना काढा आणि मला करा असं म्हणत नाही, पण मला ते पद आवडतं. एवढं बोलून पुढे 1-2 वाक्य त्यांनी काय उत्तर दिलं. 1 तासाने फोन आला, नारायण कुठे आहेस? मी साहेब घरी आहे बंगल्यावर, संध्याकाळी येऊन जा. हो सर. गेलो बाळासाहेबांकडे, बोलवलं. अरे काय बोललास तू, मुख्यमंत्री व्हायचंय? बोललो नाही सर, मुख्यमंत्री पद आवडतं म्हणालो मी, मला द्या नाही म्हणालो मी. साहेब माझी महत्वाकांक्षा आहे, मला वाटतं मी व्हावं, चुकीचं काय आहे? माझी महत्वाकांक्षा, तुम्ही करा नको करू तुमचा प्रश्न. ठीक आहे बोलो आपण. ठीक आहे. मग एक दिवशी 11 वाजता रात्री बोलवलं. 11 वाजता मी पण बांद्रा पलीकडे राहायचो, ते इकडे राहायचो. बोलवलं रात्री, ते आणि मी होतो.
म्हणायचं नारायण, तू मुख्यमंत्री होशील काय आणि चालवशील काय? काय तुम्ही उत्तर दिलं असतं विचारलं तर कोणी? मी काही थांबायची एक सवय आहे, मी काही थांबत नाही. जे उत्तर ते फटकन देऊन मोकळं व्हायचं, काय व्हायचं ते होऊ दे. मी बोललो, साहेब तुम्ही म्हणालात मुख्यमंत्री चालवशील का होशील? करणं तुमच्या हातात आहे. चालवीन नाही, मी पळवीन, संधी द्या, एवढं बोलून गप्प बसलो. ठीक आहे, ठीक आहे म्हणाले, ठीक आहे. आणि असं मग एक दिवशी बोलून मग केलं. ती गोष्ट नाही, करायचं ठाम, निर्धार. मला हे सांगा, निर्धार ठाम, मी व्यवसाय करणार, मी व्यावसायिक होणार. माणसं सारखीच असतात, कान डोळे अवयव सारखेच असतात. गुणात्मक स्पर्धा करा उद्योजकाची. ते व्हायला काय गुण पाहिजेत आणि व्यवहार ज्ञान ते गुजराती लोकांकडूनच शिका. मी शाखेत बसायचो, शाखा प्रमुख असताना संध्याकाळ 9 वाजले काय आपलं काय बंद झालं काय बाजूला एक बनियाचं दुकान होतं, तिथे जाऊन बसायचो अर्धा तास, त्याच्याशी गप्पा मार. तो कसं खरेदी करतो, कसं विकतो, नफा किती टक्के अपेक्षित आहे. त्या मला एक त्यांनी बोललं, सुंदर शेठ त्याचं नाव तेव्हाचा. म्हटलं सुंदर शेठ, तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करता, हे जे कशी कुठे? पहिलं नाव घ्यायचं म्हटलं राणे. आमची इन्व्हेस्टमेंट अशी असते, आम्ही गुंतवताना बघतो 1 रुपया गुंतवला ना तर मला 1 रुपयापेक्षा जास्त पैसे, 1 रुपया आला तरी समाधान आहे. आम्हाला 99 पैसे नाही चालत, तोटा अजिबात चालत नाही. आम्ही 1 रुपया तरी फायद्यासाठी आम्ही हा व्यवसाय करतो. ते धंदा करतात, लॉस किती जण होतात, किती टक्के होतात, त्यांची गुंतवणूक महिला बाल कल्याण बँक, महिला बाल कल्याण आणि संस्थेकडे असते का? नाही, बँक. हजारो कोटीची आज उलाढाल जाते. एमएसएमई होतं माझ्याकडे. या देशामध्ये जी उलाढाल होते त्या उलाढालीमध्ये गुजराती मारवाडी 60% आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, एक कौतुक आहे त्यांचा, हा द्वेष नाही. हे कौतुक आहे, गुण आपण घेतले पाहिजे. एकदा इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी पाहिली की आपल्या देशात मारवाडी समाज किती, एकूण लोकसंख्येपैकी 1%. 1%. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मारवाडी समाज किती? 22%. 1/4 करन्सी त्यांच्याकडे आहे. का त्याच्यात आपण जाऊ नये? त्यात मराठी माणसं अन्य समाजाने जाऊ नये. ते प्रयत्न मेहनत करतात, त्यांना घर असतं. बोरुली कामा इकडून विरारकडून येताना डबा बरोबर घेऊन परत कधी जाऊ नये. जेव्हा दुकान बंद होईल तेव्हा निघतात. मस्जिदवरून जाणारे बघा, किंवा जाता जाता पण एक काहीतरी व्यवसाय करत जातात. आपण नाही. झालं काय आपलं, झाला एवढे मिळाले काय. मी मराठी लोकांची, खरंच मराठी तरुणांबद्दल बोलेल, महिलांबद्दल नाही बोलत नाही. यांना पण मार्गदर्शनाची गरज आहे, गरज आहे. उद्योजक व्हा. संतुष्ट शब्द आपल्या राशीत येता कामा नये. एवढे मिळे समाधानी नाही, अजून का नाही? पैसे जास्त झाले का कोण चावतं का? नाही, मिळवला पाहिजे. योग्य गुंतवणूक केला, लाभ घेतला पाहिजे. पैशातूनच आपली मुलं काय ताई IAS IPS पण व्हायला पाहिजे आणि व्यावसायिक पण व्हायला पाहिजे. आमची टक्केवारी काय? मी मुख्यमंत्री असताना एक कॉन्फरन्स घेतली IAS अधिकाऱ्यांची, आणि संपायच्या अगोदर मी म्हणालो, अरे कोकणातले किती जण जरा हात वर करा. एकही नाही हो तेव्हा, आता असतील. एकही नाही. मला राग आला. अरे कोकणात म्हणतात मासे आणि भात खातो, बुद्धिमत्ता आहे. मग हे काय IAS IPS का नाही बुद्धिमत्तेत? का नाही? पण लगेच मी गेलो आणि एक त्या ठिकाणी डॉक्टर मेडिकल कॉलेज पण काढलं, इंजिनिअर कॉलेज पण काढलं त्याच वर्षी, आणि मुंडे साहेबांना मुंबईला दिलं आणि मी कोकणात गेलो. आता या वर्षी इंजिनिअरिंगला 1800 मुलं आहेत, मेडिकलला 750. या वर्षी पहिली बॅच 150ची निघेल. मी चला सुरुवात करूया. त्याच्यात एक अजून किस्सा सांगतो. मला माहिती आहे तुम्ही उद्योजक मोठे व्हाल एवढं माझं ऐकल्यानंतर. दांडी मारून आलोय. एक दिवशी असं आहे, विटी स्टेशनला मी तेव्हा गावी चाललो, कोकण रेल्वे, आणि माझे मंत्री होतो, गाडी थांबली तिथे.
तेवढं एक धावत पोलीस ड्रेसमध्ये एक महिला आली, मुलगी होती, आली आणि मला सल्यूट मारला. मी थांबलो, विचारलं आपण कोण? तर त्याने दादा बोलला. मी ओळखलं, ही कोकणातली असते बाई. दादा मी वेंगुर्ल्याची, IPS झाले आणि पहिली पोस्टिंग युटी स्टेशन मिळालं. मी आज वारलेस वाचलं तर तुम्ही ट्रेनने जाता कळलं. पहिला सल्यूट तुम्हाला मारण्यासाठी मी आले आणि म्हणून तुम्हाला पहिला सल्यूट मार. मला बरं वाटलं. आणि आम्ही हीच भूक आहे आम्हा राज्यकर्त्यांची, सगळ्याच नाही, प्रत्येकाची वेगवेगळी भूक असते ना, त्या भुकेकडे मी जात नाही. असो, आमच्या या लर्निंग लीग्स फाउंडेशनने अतिशय चांगला उपक्रम राबवत आहे. ताईंनी व्याप्ती वाढवा, हजारात नको लाखात घ्या. आणि आमचे मास्टर कार्डवाले आहेत सोबत. एक काही समाजामध्ये ना एक प्रथा आहे, मला वाटतं जैन समाज, ते उत्पन्नाचे काही पर्सेंटेज लोकसेवेत मध्ये खर्च करतात. लोकसेवेत तसं मास्टर कार्डने काहीतरी करावं की तुमच्या त्या व्यवसायामध्ये महिलांसाठी एवढा टक्के तरी आम्ही काम करू, व्याप्ती वाढू, असा निर्णय घ्या. चाहे तो मैं नजीक आके बाद में कहता हूं, मैं हिंदी में करना चाहिए, करना मस्ट. आपण देशातले आहोत, आपण म्हणतो की 140 कोटी जनता, 49% महिला, पण या महिला सगळ्या कशा राहाव्यात, कशा वागाव्यात, रुबावात फिराव्यात, हे जर आपल्याला करायचे की आपली घरातली महिला एक सक्षम असावी, कर्तृत्वान असावी, तर त्याला समाजाचा सहयोगाची फार आवश्यकता आहे. ती दिली गेली पाहिजे. त्यामध्ये संस्था आल्या, कंपन्याही आल्या, सर्वांनी प्रयत्न करा. तुम्ही कधीतरी या सिंधुदुर्गात, आमचा जिल्हा बघा. आमच्या जिल्ह्यात आता पाणी टंचाई नाही, एकमेव महाराष्ट्र जिल्हा आहे टँकर लागत नाही. तेव्हा लागत होता, त्या नाही. सर्व प्रकारचं शिक्षण, सर्व प्रकारचं, इंजिनियर असो, डॉक्टर असो, अमुक सगळ्या प्रकारचं शिक्षण, शाळा कॉलेजेस आमच्याकडे आहेत. सगळ्या प्रकारची उत्पादन पण बहुतांश आहेत. आता मी परवा, मला एक छंद आहे, काहीतरी नवीन काही करायचं ताई, तर नवीन एक करतोय मी. कणकवलीला एक गोशाळा तयार करतोय, गोशाळा. आणि त्या गोशाळेत गिर गायी ठेवायच्या मी ठरवल्या, आणि त्या असतात राजस्थान. मी राजस्थानच्या बाजारात गेल्या आठवड्यात होतो आणि गिर गाई शोधत होतो. 75 खरेदी केल्या, मला 100 पाहिजे होत्या, मिळाले. पण कोकणात गिर गाई का, आमच्या कोकणात गाई दूध किती म्हणजे कपभर नाही तर ग्लासभर, याच्यावर जास्त देत नाही गावठी गाई. पण गिर गाई 17 लिटर दूध देणार दिवसात. पण हे का करतो, महिलांनी या व्यवसायाकडे यावं. दुधाचे बाय प्रोडक्ट किती आहे सांगा, तूप अमुक तमुक आहे. हे का नाही बनवू नये आमच्या महिलांनी? तिथल्या महिलांनी शिकावं. गोमूत्रापासून औषधं किती प्रकारचे जे आपल्याला स्वतःला लागतात. आपण ॲलोपॅथिक घेतो, आपल्या डॉक्टरकडे गोळ्या दिल्या की संपलं. पण आपल्या घरातच असे अनेक उपक्रम मी त्या गोशाळेच्या मध्ये, गोट फार्मिंग पण आहे, पोएट्री पण आहे आणि गायचं संगोपन आहे. हे 23 एकरमध्ये कधी आता 1 महिन्याच्या नंतर उद्घाटन होईल, जरूरी आहे. पण अशा प्रकारे व्यवसाय, या व्यवसायात पैसा आहे. आज आयात काय होतं सांगा मला? आपण परदेशातून आयात करणारी रक्कम आपल्या निर्यातीपेक्षा कितीतरी आहे. आपण आयात करणारी रक्कम ही जास्त आहे, निर्यात करणारे आपल्याकडे येणारे पैसे कमी आहे. आपली निर्यात वाढावी, अशी प्रोडक्ट बनवावी, विकावी, मार्केटिंग करावं. मार्केटिंगला सरकार पण पैसे देतं, आमचे MSME देतं, ताई तुमचं पण डिपार्टमेंट देतं. काहीच नाही, सरकार सगळ्यांनी मदत करणारे कष्ट करा, मेहनत करा, प्रामाणिकपणा, मेहनतीला बुद्धिमत्तेची जोड द्या, व्यवसाय होईल, बिझनेस होईल, तो करावा असं मला वाटतं. आणि म्हणून जास्त बोलणं, दुपारचं जेवण पचावं म्हणून मी इथे थांबायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज मला आमंत्रित केलं आपल्या संस्थेने
या लर्निंग लीग्स फाउंडेशन, मास्टर कार्डवाल्यांना हळूच मी विचारलं आपलं ऑफिस कुठे आहे, काहीतरी उपयोग करता यावा म्हणून विचारलं साहेब. असो, तुम्हा सर्वांना माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करीन, या जमलेल्या महिला त्यांच्या व्यवसायात त्यांच्या क्षेत्रात यशस्वी व्हाव्यात, आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि प्रमुख म्हणजे तुमच्या मनोकामना माझ्या रामेश्वराने पूर्ण कराव्यात. आमच्या ताईंना खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा. नुसतं मंत्री नाही, अजूनही काय मिळवत जावं, उल्लेख करत नाही तर राजकारणाच्या कचाड्यात कोण सापडू नये म्हणून तसा उल्लेख करत नाही. शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना. इथेच थांबतो. आज भेटून समाधान, आनंद झाला. बस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.